नीट घोटाळ्याचं कनेक्शन आता बीडपर्यंत येऊन पोचलेलं आहे. पुन्हा एकदा नीटची परीक्षा झाल्यानंतर देखील आता विद्यार्थ्यांना जे मार्क आहेत ते या ठिकाणी कमी आलेत आणि ज्या विद्यार्थ्याबरोबर हा प्रकार घडला आहे आपण हे त्यांच्याकडून जाणून घेऊ. भैया नेमका काय प्रकार घडला आहे, काय नेमके मार्क किती कमी आलेत, तुम्हाला अपेक्षित किती होते, तुम्ही या जी तुमची OMR शीट आहे त्याच्यावर किती हे सोडवले होते आणि काय नेमकं तुम्हाला कमी मार्क आलेत, काय नेमकं प्रकार आहे? सर मला OMR नुसार मला 522 मार्क्स येतात, पण स्कोअर कार्डमध्ये मला 95 मार्क्स आलेत. तर मी पहिले जेव्हा स्कोअर कार्ड डाउनलोड केल्याच्यानंतर पहिले हेल्पलाईन नंबरवर कॉल केला इंडियाच्या, ते म्हणले की तुमचं स्कोअर कार्ड आणि OMR शीट अटॅच करून ईमेलला पाठवा. तर आम्ही ईमेलला पाठवलं, 6-7 वेळेस पाठवलं. ते म्हणले आम्ही तुम्हाला नंतर रिप्लाय देऊ ते सगळे व्हेरीफाय करून, पण अजून रिप्लाय नाही आला. आता नेमकं तू एवढा अभ्यास केला होता, सगळं केलं होतं, नेमकं मग हे नेमकं ही चूक कुणाची आहे, नेमकं काय हे अत्यंत आता 95 मार्क येण्यामागचं कारण मूळ काय नेमकं? सर आता ते मला माहीत नाही ना कारण काय असू शकतं. आता ते कदाचित टेक्निकल इश्यू पण असू शकतो, टेक्निकल ग्लिचही असू शकतो. तर आता फक्त NTC एवढी विनंती आहे की परत एकदा रिचेक करून माझा पेपर परत एकदा रिव्हॅल्युएट करून माझे मार्क द्यावेत तसेच. म्हणजे तुम्हाला अपेक्षित किती होते आणि तो आलेत किती? आता मला अपेक्षित 522 होते, मला आलेत 95. अच्छा, 522 मार्क अपेक्षित असताना 55 मार्क फक्त या ठिकाणी आलेले आहेत. ते वडील देखील आपल्याबरोबर. सर काय सांगता येईल, काय हा जो प्रकार आहे नेमका तुमच्या निदर्शनास आला, कशा पद्धतीने आला आणि काय नेमकं तुमच्या मुलांनी जे अभ्यास केला त्याच्यावर काय कशा पद्धतीने तुमचा विश्वास आहे आणि किती मार्क तुम्हाला आले? 13 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान NTने पोर्टलवर त्यांची जी OMR शीट त्यांनी रिलीज केली ती आम्ही डाउनलोड केली आणि ती जी OMR शीट आहे ती OMR शीट ही अशी आहे. आणि नंतर 16 जुलैच्या नंतर किंवा 17 जुलैला सकाळी ज्यावेळेस त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला, रिझल्ट डिक्लेअर केल्यानंतर त्या रिझल्टबरोबर ही जी ओरिजिनल जी ॲन्सर की आहे ही 80 नंबरची ती एक आम्ही डाउनलोड केली. मग OMR शीटनुसार आणि ह्या ॲन्सर कीनुसार ज्यावेळेस आम्ही मार्क चेक केले त्यावेळेस 522 मार्क येत होते आणि ॲक्च्युली त्याचा ज्यावेळेस रिझल्ट बघितला, रिझल्टवर त्यांनी जे स्कोअर कार्ड आले त्या स्कोअर कार्डवरती 95 मार्क्स आलेले आहेत. आणि NTला आमची एवढी विनंती आहे, रिक्वेस्ट आहे की त्यांनी ही जी OMR शीट आणि ॲन्सर कीनुसार त्याचा पेपर पुन्हा एकदा रिचेक करावा आणि सोहमला न्याय द्यावा, हीच आमची नम्र विनंती आहे. आता विशेष म्हणजे आता 95 मार्क या ठिकाणी आले तर 55 मार्क आले. तर आता तुम्ही एक शिक्षक आहेत आणि तुमच्या मुलाला एवढे मार्क कसे काय कमी आले हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. मात्र भैया म्हणतो की 522 मार्क या ठिकाणी मला अपेक्षित आहेत. मात्र मध्ये नेमकी त्रुटी कुणाची असतील काय वाटतं नेमकं? आता याच्यामध्ये त्रुटी एक तर काय की आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की त्यांनी पुन्हा ही जी ॲन्सर की आहे ही ॲन्सर की आणि OMR शीट आणि त्यांची ॲन्सर की आणि क्वेश्चन पेपर हे एकदा त्यांनी रिपीट चेक करावं पारदर्शकते पद्धतीनं. आणि एखाद्या वेळेस जर अनफॉर्च्युनेटली त्यांच्याकडून काही जर अनुदान जर झालं असं तर फक्त एकदा रिचेक करावं, एवढीच आमची नम्र विनंती आहे. त्यांच्या आई देखील आपल्याबरोबर आहेत. ताई काय सांगता येईल, हा प्रकार काय नेमका धक्कादायक प्रकार तुम्हाला काय नेमकं काय वाटतं? आता आम्हाला वाटण्याचं तर एवढंच की सर त्यांनी एवढा अभ्यास केलेला आहे, मग अभ्यास करूनही जर मुलांना असं यश जर आलं तर त्यांनी करायचे काय? त्याच्यामुळं ह्या जे असं ओरिजिनल आहे तर त्याला तुम्ही न्याय द्या. कारण अभ्यास करणाऱ्या मुलांसोबत जर असं झालं तर मागच्या मुलांना बी असं प्रोत्साहन येणार नाही आहे. त्याच्यामुळं आमची एवढीच आहे की हे तुम्ही व्यवस्थित त्याला पडताळणी करा आणि त्याला रिझल्ट देऊन टाका. त्याचा जो ओरिजिनल रिझल्ट आहे त्याला देण्यात यावा अशी मागणी आता पालकाकडून केली जाते. मात्र NTA कशा पद्धतीनं या प्रकाराकडे पाहतं आणि योग्य ते या विद्यार्थ्याला न्याय देतं हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.